नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेची जी काही रक्कम आहे ती आपल्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे व यासाठी काही विलंब लागत आहे तर त्याचा का म्हणून विलंब लागत आहे याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। मित्रांनो, कमेंटच्या मार्फत आपल्याला कळालेलं आहे की संभाजीनगर येथे 6,000 रुपये जे आहे ते आलेले आहे। हे बऱ्याचशा महिन्यांची मिळून एकत्र पैसे जमा झालेले आहेत अकाउंटला। तुमच्या इच्छा जमा झाली की नाही हे कमेंटच्या मार्फत कळू शकते, जेणेकरून इतरांना फायदा होईल। म्हणजे संजय गांधी निराधार योजनेची जी रक्कम आपल्याला देण्यात येते ती रक्कम देण्याचं काम सुरू झालेलं आहे शासनामार्फत। आता हे काम कसं सुरू झालेलं आहे तर ज्या व्यक्तींना 2-2 महिन्याचे 3-3 महिन्याची जी रक्कम आहे ती आलेली नव्हती त्या सर्वांना त्या रक्कम एकहट्टे येत आहे। एकहट्टे येणं म्हणजे काय की समजा एका महिन्याची रक्कम तुम्हाला आली व त्याच्या पुढच्या 2 महिन्याची रक्कम नाही आल्या। आता समजा एक्झाम्पलसाठी आपण पकडू 1500 रुपये एका महिन्याला आहेत, तर 2 महिन्याचे किती झाले 3000। तर हे ते 3000 रुपये आहे हे तुम्हाला पुढच्या महिन्यात भेटतायत। असं बऱ्याचशा जणांचं झालंय। आता म्हणजे जसं की आता नोव्हेंबरपर्यंतचे पैसे नाही आले आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे ज्यांना नाही मिळाले ना त्यांना ते आता डिसेंबर महिन्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोघांचे मिळून पैसे 3000 रुपये जमा होत आहेत। ठीक आहे, तसं आपण आता बघूयात काही जो काही नवीन अपडेट आलेला आहे तो काय आहे नेमकं ह्याबद्दल संपूर्ण माहिती बघूयात। तुम्हाला जर ही माहिती आवडली, माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली, कामाची वाटली तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा। खाली कमेंट करून सांगा तुम्हाला मिळाली आहे रक्कम की अजून नाही मिळाली आहे व ही माहिती इतरांसोबत शेअर नक्की करसाल। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना जी आहे ना त्यासाठी जी लाभार्थ्यांसाठी 408 कोटींचा निधी जो आहे व 27 लाखांवर लाभार्थ्यांना मिळणारा लाभ याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघूयात। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन तसेच इंदिरा गांधी दिव्यांग विधवा आणि वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अनुदान देण्यात येणार आहे। त्यासाठी राज्य सरकारने 408 कोटी रुपयांचा निधी मंजुरी दिली आहे। त्यामुळे राज्यभरात 27,15,700हून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा होणार आहे। याविषयी शासन आदेश 19 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागांतर्गत राज्य प्रस्तुत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र प्रस्तुत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येत आहे। क्षेत्रीय स्तरावर 19 डिसेंबरपर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या 27,15,700हून अधिक लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 चे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। ज्या लाभार्थ्यांना ऑनबोर्ड झालेले नसल्याचे त्यांना बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरण्याची सुविधा जानेवारी 2025 पर्यंतच उपलब्ध राहणार आहे। या दरम्यान ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत लाभार्थ्यांचा आधार अद्ययावत करण्यात तालुका आणि मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे। डीबीटीद्वारे अनुदान जे डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी 2025 पर्यंतचं बीम्स प्रणालीद्वारे अनुदान देण्यात येणार आहे। त्यानंतर सर्वच लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे अनुदान देण्यात येणार आहे। आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत निराधार लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरूच। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना महिन्याला दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम डीबीटीद्वारे देण्यासाठी जिल्ह्यातील निराधार लाभार्थ्यांना अद्ययावत माहिती शासन